खूपच छान. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन होतं, की स्वराज्याची स्थापना करायची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. महात्मा गांधींचं होतं, की देशाला स्वतंत्र करायचं. त्याच पद्धतीने तुम्ही ह्या पूर्ण जगाला बदलायचे आणि त्यांच्या लाईफ चेंज करायचंय. खूप चांगलं, खूप मोठं विजन तुम्ही घेऊन चाललेलं आहात. त्याबद्दल तुमच्या विजनला पण शुभेच्छा आहेत. आणि लाईफ गुरु आणि लाईफ कोच होण्यामागची काय प्रेरणा होती? लाईफ त्यांची आत्ता जी चालली जे हडल्स आहेत, जे ऑब्स्टॅकल्स आहेत, ते कसे सहज ते सर करू शकतात आणि त्यांचं डिझायर्ड लाईफ ते जगू शकतात. हा संदेश देण्यासाठी मी या क्षेत्रात आलेली आहे. कोविड नंतर बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशन, अँझायटी, मृत्यूचं खूप प्रमाण वाढली. वाढलं, हार्ट अटॅक्सचं प्रमाण वाढलं, भयंकर. किंवा नॅचरल डेथ होण्यापेक्षा आत्महत्या करणं, सुसाईड कमिट करणं किंवा कुठल्या तरी वेगळ्या फेजमध्ये जगणं, ॲडिक्शनचं प्रमाण हे सगळं खूप वाढताना बघितलं. की आपण एकटे जगत असतो. हां. आपल्याला थोडा सक्सेस गेन केल्यानंतर असं वाटतं की मी सगळं केलंय. बरोबर. पण ही प्रकृती परत आपल्याला खाली आणून सोडते. कारण मीपणा कुठेही चालत नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये, जिथे आपण भेटतो अशा लोकांना ज्यांनी त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात काहीतरी वेगळं साध्य केलंय. आज आपल्या सोबत आहेत मिसेस कविता भूषण जाधव, लाईफ गुरु, लाईफ कोच, बिझनेस ग्रोथ कोच, NLP आणि मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट. गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव घेऊन त्या हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव आणि मॅनिफेस्टेशनची NLPची खरी ताकद. कविता मॅडम, आपलं स्वागत आहे खूप मनापासून कोच किरण पॉडकास्ट या शो मध्ये. आणि खूप सारे पॉडकास्ट झाले, पण आय एम ऑल्सो एक्साइटेड की आजचा विषय खूप जवळचा आहे आणि खूप जबरदस्त असा विषय आहे. तर मी पण खूप एक्साइटेड आहे. तर कविता मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि थोडक्यात तुमची ओळख करून द्या प्लीज. नमस्कार सर. मी NLP ग्लोबल सर्टिफाईड कोच आहे, प्लस लाईफ गुरु, लाईफ कोच आहे. माझं या क्षेत्रात येण्याचं एकच ध्येय आहे की मला बऱ्याच लोकांपर्यंत, जवळजवळ लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. वाव. फॉर चेंजिंग देअर लाईफ फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लाईफ त्यांची आत्ता जी चालली जे हडल्स आहेत, जे ऑब्स्टॅकल्स आहेत, ते कसे सहज ते सर करू शकतात आणि त्यांचं डिझायर्ड लाईफ ते जगू शकतात. हा संदेश देण्यासाठी मी या क्षेत्रात आलेली आहे. असं वेगळं काही इंटेन्शन नव्हतं, परंतु खरोखर खूप गोष्टी सोप्या आहेत आणि मॅनिफेस्टेशन प्रत्येकाच्या लाईफमध्ये वर्क करतं. पण ते कसं आणि त्यावर विश्वास का ठेवावा, या गोष्टीचा अवेअरनेस प्रत्येकामध्ये यावा, म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. खूपच छान. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन होतं, की स्वराज्याची स्थापना करायची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. महात्मा गांधींचं होतं, की देशाला स्वतंत्र करायचं. त्याच पद्धतीने तुम्ही ह्या पूर्ण जगाला बदलायचे आणि त्यांच्या लाईफ चेंज करायचंय. हे खूप चांगलं, खूप मोठं विजन तुम्ही घेऊन चाललेलं आहात. त्याबद्दल तुमच्या विजनला पण शुभेच्छा आहेत. आणि लाईफ गुरु आणि लाईफ कोच होण्यामागची काय प्रेरणा होती? सर, मी गेली 17 इयर्स क्लासेस, कोचिंग क्लासेस रन करत आहे. फ्रॉम लास्ट 10 इयर्स स्कूल आहे. सो लिमिटेड लोकांना आपण ज्ञान देण्यापेक्षा असं वाटलं की कोविड नंतर बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशन, अँझायटी, मृत्यूचं प्रमाण वाढलं, हार्ट अटॅक्सचं प्रमाण वाढलं, भयंकर. किंवा नॅचरल डेथ होण्यापेक्षा आत्महत्या करणं, सुसाईड कमिट करणं किंवा कुठल्या तरी वेगळ्या फेजमध्ये जगणं, ॲडिक्शनचं प्रमाण हे सगळं खूप वाढताना बघितलं. खूप लोकांना अडचणी येत होत्या. आता माझ्याकडे बरेचसे पॅरेंट्स, जवळजवळ 500 पॅरेंट्स आहेत. सो प्रत्येक जण काहीतरी डिस्कस करत होतं. सो मला असं वाटलं की आपण जर काहीतरी करू शकू यांच्यासाठी. आपण स्वतःचं लाईफ तर मॅनिफेस्ट केलं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत. जर आपल्याला मिळू शकतात तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले 2020 पासून. आणि नंतर मग अवेअरनेस येत गेला लोकांमध्ये. पण तेवढं आपण माउथ टू माउथ तेवढं होत नाही की प्रत्येकापर्यंत पोहोचायचं. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असणारा माणूस ज्याला गरज आहे हिलिंगची, मॅनिफेस्टेशनची, सक्सेसची, ग्रोथची, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचावं. म्हणून मग आपण अवेअरनेस प्रोग्राम स्टार्ट केले, ज्याला की आपण पॉडकास्ट म्हणतो. की लोकांना कळलं पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे आणि खरोखर तुमचा सबकॉन्शियस यूज करून तुम्ही कशा तुमच्या सगळ्या डिझायर्स फुलफिल करू शकता. अच्छा. मग NLP बद्दल मी पण खूप ऐकलं आहे की NLP खूप काम करतं, प्रत्येक सेक्टरमध्ये काम करतं, पर्सनल लाईफमध्ये काम करतं, प्रोफेशनल लाईफमध्ये काम करतं, दैनंदिन जीवनात काम करतं. तर नेमकं NLP सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात
कसं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं तर NLP म्हणजे काय हे आधी थोडं सांगा. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे. जसं आपण डॉक्टर्स बघतो, न्यूरोलॉजिस्ट, ज्याच्याकडे आपण जातो की ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की थोडासा आपल्याला ब्रेनला प्रॉब्लेम आलाय हो. किंवा कुठेतरी वेन्स हल्ले नाही, मी आहेत. अगदी असं ऐकलं की हा. हे सेलिब्रिटी लोक, ऍक्टर लोकांना खूप हेक्टिक त्यांचं शेड्यूल असतं. प्रत्येकाला एक डॉक्टर असतो न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट त्यांचे Neurologist. मेंटर्स पण असतात, पण एव्हरीवन काही रिव्हील करत नाही त्या गोष्टी. बरोबर. कारण जे मोठे झालेले आहेत लोक, हम्म. ज्यांना एक सक्सेस मिळालेला आहे, ते आपोआप मोठे होत नाही. त्यांना खूप गोष्टी शिकाव्या लागतात आणि ते शिकतात. हा. ते मेंटर्स हायर करतात किंवा ते गुरु त्यांच्या लाईफमध्ये एक महत्वाचं स्थान निर्माण करतात गुरुचं, आणि ते फॉलोही करतात. बट कसं आहे, आपल्या इंडियन्सला रिव्हील व्हायला आवडत नाही हम्म. की मी केलंय, दॅट इज मोर इफेक्टिव्ह फॉर देम ॲज देअर थॉट. त्यांना असं वाटतं की आपण मोठे झालो आपल्यामुळे. परंतु ऍक्च्युअल आपल्याला प्रत्येकाला एका गुरुची गरज असते, ज्याच्याकडून आपण ज्ञान घेत असतो. जशी आपली गुरुकुल परंपरा ही अनादी काळापासून आहे, त्याचप्रमाणे आता सुद्धा गरज आहे. कारण एक छोटीशी गोष्ट सांगेल मी. प्लीज सांगा ना. एका माणसाकडे जे गायिका म्हणायच्या आधी, त्याच्याकडे भरपूर गायी होत्या आणि त्यात कुरण म्हणजे असं असायचं की ओपन ग्राउंड, अच्छा. आणि मग त्या चरायला जायच्या आणि रोज जायच्या. त्यामुळे त्यांच्या सोबत कुणाला जाण्याची येण्याची गरज नव्हती, कारण त्यांना रस्ता माहिती होता जाण्याचाही आणि येण्याचाही. परंतु एक गाय येताना रस्ता चुकली, त्यात कळपांमधली एक गाय कळपामधली. चुकली. हा, ती जरा दूर निघून गेली आणि तिला मग सायंकाळ झाली, भीती वाटली. ती जंगलात हरवली आणि तिला कळलं की आपण आता हरवलोय, आणि मालकाला पण लक्षात आलं की आपली गाय आलेली नाहीये. हा. सो जसं आपण आईवर प्रेम करतो तसं सगळे लोक गायीवर सुद्धा प्रेम करतात, हो आपल्याला हो, माहिती अगदी आहे. अगदी. मग ती जंगलात हरवली आणि तेवढ्यात तिला सिंहाचा आवाज आला. हम्म. मग ती घाबरली आणि पळाली तर ती पाण्यात पडली. ओ. पाण्यात पडली, तिथे दलदल होती, आणि मग सिंह तिच्या मागे गेला. हम्म. तोही पाण्यात पडला आणि दलदलीत फसला. मग ती आता थोडीशी शांत झाली, जी घाबरलेली होती, की आता मला हा खाऊ शकणार नाही किंवा मला इजा करू शकणार नाही, कारण तोही तसाच खाली खाली जात होता त्या दलदलीत. मग तिने त्याला विचारलं की मी तुला एक क्वेश्चन विचारू का? बघा कसं असतं. मग तो म्हटला, विचार, तू मला काय विचारणार, तुझा मालक कोण आहे? तो म्हटला, माझा कोण मालक असणार आहे? मीच या जंगलाचा राजा आहे, मालक आहे. वा. मला कुणी मालक नाही, मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही किंवा मी कुणाला अँसरेबल नाही. मग ती हसली, तर तो चिडला, सिंहच तो, तू का हसतीयस? तर ती म्हटली, मला मालक आहे म्हणून मी आज जिवंत राहणार आहे आणि तू जाणार आहेस, कारण मी नाहीये हे माझ्या मालकाला कळलंय आणि ते मला शोधत येतील आणि मला वाचवतील. पण तुझ्या अहंकारामुळे तुला कोणी मालक नाहीये आणि तुला कोणी वाचवू पण शकत नाही तुझ्या स्वभावामुळे. काय माहिती की ज्याने वाचवलं त्यालाच तू खाशील. म्हणजे काय की हे आपल्या लाईफशी खूप रिलेट करतं की आपण एकटे जगत असतो. आपल्याला थोडा सक्सेस गेन केल्यानंतर असं वाटतं की मी सगळं केलंय, बरोबर, पण ही प्रकृती परत आपल्याला खाली आणून सोडते, कारण मीपणा कुठेही चालत नाही. बरोबर. जसं तिला मालक होते गाईला, त्यांनी तिला शोधलं, तिला काढलं, तसा गुरु हा आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. तो तुम्हाला प्रत्येक दलदलीतून बाहेर काढणं, प्रत्येक गोष्टीत काहीतरी सांगणं, सजेशन्स देणं, किंवा तुमच्या लाईफमध्ये काय तुम्हाला चांगलं आहे, वाईट आहे हे सांगणं, ही आपली पूर्वीपार चालत आलेली परंपरा आहे, ज्यामुळे आपण खूप गोष्टी नव्याने शिकतो. आणि जसं तुम्ही म्हणताय की सेलिब्रिटी किंवा जे स्टार्स आहेत त्यांनाच नाही, तर प्रत्येकाला गुरुची गरज आहे. बरोबर आहे. आणि मग ते गुरुचं काम, आता तर सनातन सारखं गुरु कुल परंपरा नाहीये, परंतु तुम्ही एखादा आता काहीतरी नवीन शिकत आहात, तर त्यातला एखादा परफेक्ट पर्सन तुमच्या आयुष्यात असला पाहिजे की नाही. मग NLP हे त्यासारखं आहे. जसा न्यूरोलॉजिस्ट आपल्याला बरं करतो, आपले न्यूरॉन्स व्यवस्थित करून, किंवा सगळ्या वेन्स त्याला माहिती आहेत, ब्रेन अख्खा माहिती आहे, परंतु तो ब्रेन बनवणारा जो सुपर डॉक्टर आहे तो वरती बसलाय. त्याने तुम्हाला तुमचा ब्रेन कसा ओपन करायचा आणि त्याची सर्जरी कशी करायची शिकवली, तर तो त्याला अलाइन कसं करायचं ते पण शिकवतो. NLP मध्ये एक्झॅक्टली आपण आपल्या ब्रेनला अलाइन करायचं शिकवतो. अच्छा. त्यामध्ये तुम्ही अक्षरशः सगळे न्यूरॉन्स तुमचे ओपन होतात आणि प्रत्येक सिग्नल कॅच करण्याचं काम NLP मध्ये शिकवलं जातं. सो NLP मुळे आपण आपल्या लाईफमध्ये 360 डिग्री चेंज आणू शकतो, कारण खूप गोष्टी अशा असतात की आपल्याला भीतीपोटी मिळत नाहीत किंवा
मिळण्याच्या आधीच आपल्याला शंका असते. खूप साऱ्या भीती असतात. सो या भीतींना दूर करण्याचं काम, आपल्या फ्रिक्वेन्सी सेट करण्याचं काम हे NLP मध्ये केलं जातं. तुमचे बिलीफ चेंज करणं, तुमचे व्हॅल्यूज चेंज करणं हे काम NLP मध्ये केलं जातं आणि त्यामुळे तुमची लाईफ 360 डिग्री नाही, मी तर म्हणते 1000% चेंज होते आणि जे डिझायर गोल तुमचं वर्षाचं असेल ते काही दिवसात, काही महिन्यात तुम्ही अचीव करू शकता. नाही, खरंच गुरु प्रत्येकाला पाहिजे, कारण शिवाजी महाराजांनाही गुरु होते, जे गुगलचे लॅरी आणि सरजी पेज होते त्यांनाही गुरु होते, सानिया मिर्झालाही गुरु होते. प्रत्येकाला गुरु असतात. म्हणजे प्रत्येकालाच गुरु आहे, हा प्रत्येक आयुष्यात खूप असणं गरजेचं आहे. खूप छान तुम्ही NLPचंही महत्व सांगितलं. तसं मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आणि ते विचारांचं रूपांतर हे वास्तव्यात कसं करतं, म्हणजे त्याचं सिक्रेट काय आहे, ते कसं काम करतं? मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की मी बोलत आहे हम्म. तर ते प्रत्येक गोष्ट जे आपण बोलतो ती कळत न कळत खरी होणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. ओके. जर तुम्ही म्हणत असाल की ते खरं आहे की खोटं, तर ते 100% खरं आहे. कारण आपण विचार न करता बोललेलं पण आणि विचार करून बोललेलं पण दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खऱ्या होतात. कधीतरी आपण कुणाला तरी फोन लावायला फोन घेतो आणि तो फोन समोरच्याकडूनच येतो, म्हणजे काय की तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली, म्हणजे तुम्हाला ते मॅनिफेस्ट झालं. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, रस्त्यावर सगळ्यात त्याच गाडी दिसतात, मग तुम्हाला मनात आलं आणि त्या गाड्या समोर दिसल्या, म्हणजे तुम्हाला मॅनिफेस्ट होतंय. एखाद्या गोष्टीची खूप भीती आहे, एखादा आजार होईल असं वाटतंय आणि तो आजार होतो, ते सुद्धा तुमचं मॅनिफेस्टेशन आहे. खूप पैसा आलाय, अमाप आलाय, पण आता सांभाळायचा कसा, जाईल की काय, आणि ती भीती सुद्धा तुमची वास्तवात उतरते. गाडी चालवतोय, ऍक्सिडेंट होईल की काय, भीती होऊ शकतो. मीन्स व्हॉट, कळत न कळत तुम्ही मांडलेले विचार, तुम्ही फील केलेले इमोशन्स आणि तुमच्या आजूबाजूची सराउंडिंग हे सगळं मॅनिफेस्टेशनशी कनेक्टेड आहे. तुम्ही जेही बोलता, जेही वागता, जसंही बिहेवियर करतात, हे सगळं तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतं, मग चुकीचं असू दे, बरोबर असू दे. सो मॅनिफेस्टेशन वर्क्स 100%, बट यू हॅव टू नो हाऊ वी हॅव टू यूज इट. आपण ते कसं वापरायचं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. प्रत्येकाच्या आयुष्यात ते रोल प्ले करतच आहे. तुम्ही पॉझिटिव्ह गेले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली मिळतील आणि तुमचे सगळे ध्येय पूर्ण होतील, आणि तुम्ही जर त्यावर लक्ष नाही दिलं तर नको असणाऱ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतील. मग काय मॅनिफेस्ट करायचं ते बघायचं सगळ्यांनी. क्या बात आहे, खूपच छान. मग याचं ऍक्च्युली सिक्रेट काय, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामधले एखादा दुसरा अनुभव शेअर करू शकता का? येस, डेफिनेटली. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी माझ्या लाईफमध्ये मिळवलेल्या आहेत, की माझी फॅमिली सुखी आहे, आम्ही सगळे एकमेकांसोबत एकत्र राहतोय. प्लस माझा जो पण बिझनेस आहे तो अगदी प्रॉपरली रन होत आहे, ज्यासाठी मी रोज प्रे करते. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की मी घर घेतलं जे मी मॅनिफेस्ट केलं होतं. खूपच छान. गाडी घेतली जी मी मॅनिफेस्ट केली होती. एवढे मला हजारो स्टुडंट्स आहेत शिकण्यासाठी, लाईफ कोचिंग मॅनिफेस्ट केलेलं होतं आणि ते मिळालं. मला कुठे शोधायला जावं लागत नाही, लोक मला शोधत येत आहेत, कारण त्यांना, म्हणजे मला तर मॅनिफेस्ट झालंच, पण माझ्या स्टुडंट्सला माझ्यापेक्षा जास्त मॅनिफेस्ट झालं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक डिझायर, प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन त्यांना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. अशा हजारो टेस्टिमोनियल्स माझ्याकडे आहेत. मीन्स व्हॉट, की तुम्ही विश्वास ठेवा, हे विश्व तुमच्या विश्वासाची निर्मिती आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवाल ती गोष्ट तुमच्या समोर येत जाणार आहे. जर ती गोष्ट तुमच्या समोर येणार आहे तर तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हे पण लक्षात असू द्यावं. जसं आपल्याला, आपण जिवंत आहोत, आपल्यात एक आत्मा आहे जो त्या परमात्म्याने दिलेला आहे. मग जसं आपण आपल्या सृजनकर्ता आई वडिलांचा आदर करतो, तसं या पृथ्वीचा, या युनिव्हर्सचा पण आदर केला पाहिजे. ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला द्यायला बसलेली आहे, तुम्हाला घेता येत नाहीये कारण चॅनल्स माहिती नाहीयेत, चॅनल्स माहित नाहीये. सो ते चॅनल्स शिकावे लागतात. आपण शिकवतोच ते सगळं, कारण तुमचं ज्या वेळेला युनिव्हर्स सोबत कनेक्शन होतं त्यावेळेला तुम्हाला हवं नको, चुकीचं बरोबर सगळं कळतं आणि तुम्ही डिझायर्ड रिझल्ट्स मॅनिफेस्ट करू शकता. परंतु त्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास असणं, त्या युनिव्हर्सवर तेवढा विश्वास असणं, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही पॉझिटिव्ह असणं हे गरजेचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीत चुका तर आपण शोधूच शकतो, कारण 99% आपल्याला आजूबाजूला चुकीचे लोक, निगेटिव्ह विचार करणारे किंवा परिस्थितीने हारलेले, गोल्स अचीव्ह न केलेले, कुठेतरी धोका मिळालेला, दगाफटका मिळालेला, असेच लोक आपल्याला भेटतात. सो ते आपल्याला तीच प्रोग्रामिंग करणार आहेत. तुम्हाला तुमची माइंडची प्रोग्रामिंग करायची असेल तर तुम्हाला तुमचा माइंड शिफ्ट करावा लागेल. ठरवून तुम्हाला त्याच्याशी
पॉझिटिव्ह बोलावं लागेल, ठरवून तुम्हाला त्याला प्रोग्राम करावं लागेल. जसा कम्प्युटरमध्ये व्हायरस आल्यावर आपण तो पूर्ण रिस्टार्ट करतो, तसा मेंदू रिस्टार्ट करावा लागतो. म्हणजे कोणाला आपल्या लिस्टमध्ये ठेवायचंय आणि कोणाला नाही ठेवायचंय हे देखील आपण ठरवलं पाहिजे. येस, डेफिनेटली. ठरवण्यापेक्षा कुणाला ठेवायचं नाही ठेवायचा प्रश्नच नाहीये. प्रत्येकाला फॉरगिव्ह करून देणं. म्हणजे आपण आपल्या यशाकडे वाटचाल करणं असं होतं. कारण किती गार्बेज आपण डोक्यात ठेवणार ना, हो बरोबर. ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. नवीन जागा जर आता आपल्या घरात आपण फक्त गार्बेजच ठेवलं तर किती वास येईल, आपण खूप राहू वास येईल, शकणार नाही. प्रचंड वास येईल. मग इतक्या वर्षांचं विचारांचं गार्बेज आपल्या मेंदूत आपण साठवून ठेवलंय, त्याला कशा नवीन संधी दिसणार आहेत, कशा यशाच्या वाटा दिसतील. कसं तुम्ही म्हणू शकतात की हो मी सक्सेसफुल होईल, मी अंबानी होईल. अंबानी तर कोणी नाही होऊ शकत, पण तुम्ही त्याला मॉडेल करू शकता. मॉडेल करू शकतो. सचिन नाही होऊ शकत, पण सचिन सारखं होऊ सारखं शकतं. होऊ शकतो. अजून रतनजी टाटा नाही होऊ शकत, पण त्यांच्यासारखं होऊ शकतात. हो. पण त्यांच्यासारखं होण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यांचे हॅबिट्स बघावे लागतील. त्यांचं डेली रुटीन काय आहे हे बघावं लागेल. त्यांनी काय काय सॅक्रिफायसेस केलेले आहेत. ते श्रीमंत दिसत नाहीयेत, ते आहेत. आत्ताची पिढी श्रीमंत दाखवते. हो. नसल्यावर सुद्धा. म्हणजे हा डिफरन्स आहे. सो पहिल्यांदा ठरवा की काय हवंय. तुम्हाला डेफिनेटली माहिती हवं की तुमचं गोल काय आहे. त्यानंतर प्लॅन ऑफ ऍक्शन्स आपोआप सुरू होतात आणि युनिव्हर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करते. अच्छा. लोकांच्या हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत, ह्या तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता? सर, आपल्याला 2 मन आहेत. एक आहे कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि एक अनकॉन्शियस. अनकॉन्शियस हे कधीही रिव्हील होत नाही. त्यामध्ये लहानपणापासून अगदी आपण 6 महिन्याचे बाळ असतं तेव्हापासून तर आपण आत्तापर्यंतच्या मेमरीज साठलेल्या आहेत. मग त्या चुकीच्या बरोबर खऱ्या खोट्या त्याला कळत नाही, ते सगळं साठलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये जातात आणि जर तुम्हाला पास्टमध्ये पण म्हणजे मागच्या जन्मी सुद्धा जर धोका मिळालेला असेल ना, तर तुम्ही पटकन त्या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येकावर डाऊट येतो. हो. की हा व्यक्ती व्यवस्थित असेल का, याने काही माझ्या आयुष्यात चुकीचं केलं, मला सोडून गेला तर. म्हणजे हे काय आहे, हे तुमचे पास्ट कर्माचे जे फॉरवर्ड झालेले आहे. प्लस एखादी व्यक्ती खूप छान आहे तुमच्यासोबत, परंतु तरी पण तुम्हाला डाऊट येत राहणार की खरोखरच छान आहे का, की नाटक करत आहे. किंवा पैशांविषयी पण असंच असतं. जर लहानपणापासून तुम्हाला हे सांगितलं गेलं ना की पैसा कमवणं अवघड आहे, इट इज नॉट अ इझी टास्क, सहज मिळतच नाही, चोऱ्यामाऱ्या कराव्या लागतात, खूपच कष्ट करावे लागतात, तर ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये अगेन स्टोअर आहे. ज्या वेळेला इझिली पैसा यायला लागतो ना, तुमचा मेंदू ऍक्सेप्ट करतच नाही. ते सहज येतोय, काहीतरी चुकीचं घडतंय. म्हणजे त्या येणाऱ्या मनीला पण आपण ब्लॉक करतो. प्लस अजून आपण जर म्हणू की हेल्थ, तर हेल्थ विषयी सगळेच खूप जाणकार आहेत. आता तर युट्यूबचं आणि इन्स्टाचं युग आहे. तर आपण म्हणजे एक व्हिडिओ सर्च केला तर लाखो व्हिडिओ मिळणार आहे. खूप ज्ञान आहे, पण इम्प्लिमेंटेशन 0 आहे. कारण कन्सिस्टन्सी नाहीये आणि प्रोकास्टिनेशन भरपूर आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट करायला शिकतात, जर आपण वेळ 1 मिनिटही परत आणू शकत नाहीये, तर तो टाइमपास करण्याऐवजी जर तो तुम्ही सार्थकी लावला तर तुमचं हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी प्रत्येक गोष्ट जागेवर असणार आहे. आणि त्याला आपण मॅनिफेस्टेशनशी जोड देतो. म्हणजे त्यामध्ये होपोनोपोनो असू दे, EFT असू दे, सेडोरा मेथड असू दे, ज्याला जे रिलायबल आहे ते आपण करून घेत असतो, ज्याच्यामधून त्यांच्या माइंडची प्रोग्रामिंग होते. तुमच्या कॉन्शियस माइंडने सबकॉन्शियस माइंड कंट्रोल केला जातो आणि तो कंट्रोल केल्यानंतर त्यामध्ये ज्या काही उणिवा असतील त्या आपण बाहेर काढून म्हणजे फेकणं, अक्षरशः लिटरली फेकतो आपण. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवे ते थॉट्स भरणं, हव्या त्या डिझायर्स फुलफिल करण्यासाठीच्या वाटा त्याला दाखवणं आणि त्यामध्ये एक ब्ल्यूप्रिंट तयार करून सोडून देणं की हे मला हवंय, एवढ्या दिवसात हवंय. मीन्स व्हॉट की आपण आपल्या माइंडला रिप्रोग्राम करणं आणि सगळी पॉझिटिव्ह चालना देणं, हे आपण काम करून घेत असतो. आणि यामुळे तुमचं हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी सगळे हे जे 4 महत्वाचे पिलर आहेत तुमच्या लाईफ मधले, हे सगळे अगदी व्यवस्थित आणि क्लिअर होतात. कविता मॅडम, तुम्ही एवढा 10 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला आणि तुमचे भरपूर सारे स्टुडंटला तुम्ही नेक्स्ट लेवलवर घेऊन आले त्यांच्या जीवनामध्ये, कोणाला पर्सनल मध्ये, कोणाला प्रोफेशनल मध्ये, नेक्स्ट कोणाला त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये, बिझनेस मध्ये तुम्ही नेक्स्ट लेवलला घेऊन गेले, त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि आज लाखो स्टुडंट तुमच्या हाताखालून गेलेले आहेत. तर त्यातली एखादी स्टोरी तुम्ही, सक्सेस स्टोरी शेअर डेफिनेटली करू शकते सर. शिवाजी शिंदे सर म्हणून आहेत, जे
1 वर्षापूर्वी म्हणजे 7 महिन्यापूर्वी माझ्यासोबत जोडले गेले होते. ओके. त्यांनी माझा मिलियन रुपी कोच हा डिप्लोमा अजून पण सुरू आहे. पण सर अच्छा. त्यांनी त्याआधी तो किती वर्षाचा आहे? किती महिन्याचा? 1 वर्षाचा आहे. एका वर्षाचा. कम्प्लिटली तुम्हाला लॉन्चच करतो आम्ही. हम्म. तुमचे 20 क्लायंट मिळेपर्यंत सोबत असतो. वाव. माझी टीम आणि मी. सो त्यांनी आताच सर एक बुक लिहून झालं. त्यांचं बुक वाव. विकलं गेलं. म्हणजे त्यांचं ते डिझायर होतं. जेव्हा ते पहिल्यांदा क्लासमध्ये एंटर झाले तेव्हाच मला सांगितलं होतं. आणि आता ते हेल्थ कोचिंग पण करत आहेत. प्लस त्यांनी लाईफ कोचिंग पण स्टार्ट केली आहे. वाव. आणि त्यांच्या स्टुडंट्सला पण रिझल्ट येत आहेत. व्हेरी नाईस. फॅन्टास्टिक. येस. हे तर झालं त्यांच्या करिअर मधला सक्सेस. परत रिलेशनशिप्स मध्ये तर खूप प्रॉब्लेम होते. आता ज्यांचे लग्न जमत नाही असेही बरेच होते. आता त्यांचे नाव तर नाही रिव्हील करू शकत मी. पण त्यांची लग्न झालेली आहेत. काही जे आहेत की उगाच डायव्हर्स पर्यंत गेलेल्या केसेस. म्हणजे अगदी इगो थोडासा हर्ट झाला आणि डायव्हर्स पर्यंत गेले. बापरे. असे पण केसेस बऱ्या केलेल्या आहेत. आणि ज्यांचे खरोखर जेन्युअन रिझन होते की म्हणजे एखादी स्त्री खूप चांगली आहे परंतु समोरच्याचं काहीतरी अफेअर असणं किंवा आपण चेहरे घेऊन मुखवटे घेऊन फिरत असतो. हो. सो तो मुखवटा समोर तर चांगला पण मग तिला ते काहीतरी कळणं आणि मग त्यानंतर म्हणजे अक्षरशः डोक्या एवढे मुलं लग्नाची मुलं आणि त्या माणसांचे सुद्धा अफेअर असणं. सो अशा लोकांना सुद्धा आपण ऍज अ फॅमिली त्यांच्या फॅमिलीत इन्क्लूड करून दिलेलं आहे. त्यांच्याकडून सगळ्या टेक्निक्स करून घेऊन आणि आता ते हॅपीली सगळे राहत आहेत. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत सर. डिप्रेशन मध्ये तर गेलेले खूपच लोक बाहेर आलेले आहेत. अशी एक स्टुडंट आहे माझी की हेल्थ मध्ये त्यांना 6 मंथ पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट सांगितला होता. बेड रिटर्न होत्या. त्या 1 महिन्यातच प्रॅक्टिस पण करायला लागल्या, चालायला पण लागल्या आणि त्यांचे रोजचे दैनंदिन कामं करायला लागल्यात की डॉक्टरच म्हटले की हे मिरॅकल आहे. त्या स्वतःच MD डॉक्टर आहेत. म्हणजे असे लाखो एक्झाम्पल्स आहेत. एक तर 7th स्टँडर्डची स्टुडंट आहे माझी. ती लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकते. हा म्हणजे तिचे पॅरेंट्स शिकतायत त्यांच्यासोबत ती रोज बसते 5:30ला सकाळी. अख्ख्या 2000 स्टुडंटचं रोज मेडिटेशन घेते सर ती. आणि त्यांना सगळ्यांना लाईफ व्हॅल्यू शिकवत असते. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात. बऱ्याच लोकांना म्हणजे लाईफमध्ये सक्सेस मिळत नव्हता, बिझनेस ग्रो होत नव्हता. त्यांचे बिझनेस 10x झालेले आहेत. आता धनश्री आर्ट ज्वेलर्स म्हणून आहे, धनश्री परब मुंबईच्या, त्यांचे सगळे दागिने हे सगळ्या सेलिब्रिटीजला जातात. प्रत्येक टीव्ही सिरियल मध्ये कुठलीही नटी असू दे ती त्यांच्याकडनंच दागिने घेणार. सो त्यांच्या 2 ब्रांचेस होत्या. ते खूप हेक्टिक होत होतं. त्यांनी मुली कितीतरी दत्तक घेतलेल्या आहेत. म्हणजे खूप सोशल वर्क करतात छान त्या. सो त्यांनी आता परत 3rd ब्रांच सुरू केली आणि अशा जागी की जिथे चॅलेंज होतं त्यांना की इथे होईल की नाही, लोक होते त्रास देणारे. परंतु इतकं बेस्ट चालत आहे. एवढं सगळं करून त्यांना आता स्ट्रेस येत नाहीये, त्रास होत नाहीये. एक माझ्या स्टुडंट आहेत शीतल गायकवाड म्हणून. त्यांच्या सासूबाईंना डायलिसिस डिक्टेट केला होता की डॉक्टर्सने सांगितलं होतं की डायलिसिसवर न्यावं लागेल. सो तिने मला 3 दिवस आधी फोन केला की यांना 3 दिवसानंतर ऍडमिट करायचं, मॅम काहीतरी सांगा. सो तिला टेक्निक्स सांगितल्या. तिने त्या टेक्निक्स फॉलो केल्या. त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हटले डायलिसिसची गरज नाही. आणि त्या माझ्या प्रोग्राम जो झाला आपला 24 ऑगस्टला त्यात आल्या होत्या. त्यांनी तो अनुभव शेअर पण केलाय. इन्स्टावर मिळून जाईल. खूपच छान. आणि अशा खूप एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे आपली पॉडकास्टच आखी एक्झाम्पल्सनेच भरेल एवढे एक्झाम्पल्स आहेत. आणि रिअल लाईफ आहे. म्हणजे प्रत्येकाचे टेस्टिमनीज आपण देऊ शकतो. एवढं ते खरं आहे. एकाचा तर मुंबईला ऍक्सिडेंट झालेला होता. एकटाच भाऊ 5 बहिणींचा. आणि अक्षरशः म्हणजे 2 भाग झाले होते डोक्याचे. परंतु ही ऑन ते कोम्यात गेल्यासारखं झालं होतं. मग ती बहीण खूप रडली की आमचा सगळ्यांचा एकटाच भाऊ आहे, 12वीचा मुलगा. काहीतरी करा मॅम, आम्हाला त्याला गमवायचं नाही असं तसं. मग मी पण प्रे केला, त्यांनी पण प्रे केलं. एक 15 ते 20 दिवसांनी तो कोमातनं बाहेर पण आला. त्याची सर्जरी सक्सेसफुल झाली आणि नाव ही इज आउट ऑफ डेंजर. जरी डेलीचे सगळे कामं करू शकत नसला तरी तो जिवंत आहे त्यांच्यासाठी. हे खूप महत्वाचं. म्हणजे खूप मिरॅकल्स घडू शकतात. म्हणजे NLP थ्रू किंवा ह्या बाकीच्या मेथड्स थ्रू आपण 100% कॅन्सर सुद्धा बरा करू शकतो. आणि ऍडिक्शन्स जे आहेत समजा कुठलंही ऍडिक्शन असू दे ते आपण 1 तासात सोडवू शकतो. 1 तासात? येस. क्या बात आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे चमत्कार नाहीयेत, हे सायन्स आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचा मेंदू वापरायला योग्य प्रकारे कसा वापरायचा, तुमचा सबकॉन्शियस हे शिकतात, आपोआप हे मिरॅकल्स रोजच्या रोज तुमच्या आयुष्यात घडतात. आणि असे तर अनेक उदाहरण आहेत. बट हे काही थोडे मेजर होते जे मी तुम्हाला सांगितले. खूपच छान कविता मॅडम. वेल्थ क्रिएशन म्हणजे पैसा नाही तर म्हणजे नेमकं काय?
वेल्थ क्रिएशन म्हणजे पैसा जरी असला तरी फक्त पैसा महत्वाचा आहे का? तुमच्याकडे खूप पैसा आहे पण तुमची फॅमिली सोबत नसली तर तुम्हाला तो काहीच पैसा उपयोग नाही. उपयोगाचा आहे असं वाटेल का? बरं, फॅमिली आहे आणि पैसा पण आहे पण हेल्थ नाहीये तरी पण वाटणार नाही. तरी पण बरं वाटणार नाही. फॅमिली आहे, पैसा आहे आणि हेल्थ पण आहे, पण करिअर कुठेतरी अपडाऊन होतंय किंवा असं भीती आहे सारखी मनात की हे व्यवस्थित राहील की नाही, पुढे जाईल की नाही. म्हणजे काय की तुमची एनर्जी डाऊन होतीये. सो वेल्थ मीन्स व्हॉट की तुम्ही सगळे तुमचे जे पिलर्स आहेत ते अलाइन करत आहात. म्हणजे तुमची हेल्थ पण व्यवस्थित आहे, तुमचे रिलेशनशिप व्यवस्थित आहे, तुम्ही कशा सर्कलमध्ये वावरत आहात, तुम्ही किती वेल्थ क्रिएट करत आहात, कशा मार्गाने करत आहात, तुम्ही स्वतःसाठीच विचार करतायत की जगासाठी पण विचार करत आहात. कारण ज्या वेळेला आपण स्वार्थी विचार करतो, स्वार्थी नाही म्हणता येणार, ज्या वेळेला आपण म्हणतो की माझं छान व्हायला हवं, मला एवढा पैसा मिळायला हवं म्हणजे मी माझी EMI क्लिअर करेल, मी गाडी घेईल, मी बंगला घेईल किंवा मी माझ्या मुलांना छान एज्युकेशन देईल, मी फॅमिली ट्रिप करेल, इट्स ओके, दिस इज नॉर्मल. बट या गोष्टींसाठी ज्या वेळेला तुम्ही देवाकडे प्रार्थना करतात ना, मग ते खूप कमी प्रमाणात तुम्हाला मिळतं किंवा वेळ लागतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही थोडी वाईड होतात, तुमचा अँगल वाईड करतात, तुम्ही म्हणतात की मला समाजासाठी करायचंय किंवा मला लोकांना थोडं काय म्हणतो आपण की रोजगार द्यायचा आहे, म्हणून मला मोठं व्हायचंय, मला त्यांच्याही घरात प्रकाश झोत आणायचा आहे, मला त्यांच्याही घरात 2 वेळचं पोटभर जेवण द्यायचं आहे, त्यांनीही व्यवस्थित लक्झरी अनुभवली पाहिजे, एवढं मला मोठं व्हायचंय. तर तुम्हाला तेवढं मोठं युनिव्हर्स करणार आहे. कारण तुमचा सबकॉन्शियस आता काय विचार करायला लागलाय, तुम्ही ह्या गरजा तर आपोआपच पूर्ण होणार ना. ऑटोमॅटिक पूर्ण होणार. कारण मनी इज आपण म्हणू शकतो की बाय प्रोडक्ट आहे तुमच्या विचारांचं आणि तुम्ही करत असलेल्या कामाचं. सो तुमचं काम जर व्यवस्थित असलं आणि ते कुणाला तरी देण्याचं आहे म्हणजे ग्रॅटिट्यूड. तुम्ही युनिव्हर्सला काय देतात? पैसा देतात का? नाही. कुठलीच गोष्ट आपण परत देऊ शकत नाही, परंतु त्याने निर्माण केलेल्या या सृष्टीवरच्या प्रत्येक जीवाला जर आपण जपलं किंवा आपण त्यांना थोडीफार हेल्प करू शकलो, दॅट इज युअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युनिव्हर्स. आणि जे तुम्हाला दिलेलं आहे त्यासाठी ग्रेटफुल असणं. माझं तर रुटीनच तसं असतं की मॉर्निंगला उठल्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणणं. कारण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्या गोष्टी आपण उपभोगत आहोत, जे लाईफ आपण जगत आहोत, असं लाईफ जगण्याचं लाखो आणि हजारो लोक, करोडो लोकांचं स्वप्न असतं जे आपण जगत आहोत. जर एवढं सुंदर आपण जगत आहोत तर व्हाय कंप्लेंट्स का? पण सवय झाली आहे ना ती मेंदूला की कंप्लेंट्स अगेन अँड अगेन अगेन अँड. सो हे सोडून देऊन ज्या वेळेला ग्रॅटिट्यूड करायला लागतात, तुम्ही विचार नाही करू शकत सर की प्रत्येक गोष्ट नकळत आपल्याकडे चालत येते, तुम्हाला शोधावी लागत नाही, मागावी लागत नाही. ज्या वेळेला तुम्ही स्वतःचा फक्त विचार सोडून द्याल आणि ज्या वेळेला असं म्हणाल की नाही मला हेल्प करण्यासाठी गोष्टी हव्यात, 100% गोष्टी मिळतील. कविता मॅडम, आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक जण पळतोय, धावतोय, तर इनर पीस कसा मिळेल? ऑफकोर्स मेडिटेशनने आणि ग्रॅटिट्यूडने. अगेन सो मेडिटेशन करणं म्हणजे आता असं वाटतं की बसायचं एखाद्या मठात जाऊन आणि मग मेडिटेट करायचं, तर तसं नाहीये. मेडिटेशन म्हणजे काय की तुम्हाला तुमचे ऑर्गन स्वतःसोबत अलाइन करणं. दिवसभरातून आपण आपल्याला स्वतःला बघायला सुद्धा वेळ नाही, एवढे आपण बिझी आहोत असं आपण सांगतो. म्हणजे तेवढे बिझी नसू कदाचित, नको त्या कामांमध्येच बिझी आहोत, टीव्ही बघण्यात बिझी आहोत, फोन बघण्यात बिझी आहोत. हो, जंक ऍक्टिव्हिटीज खूप आहेत आणि परत आपण सांगतो की माझ्याकडे वेळ नाही. परंतु हा टाइम जो नाहीये ना, आणि जो जिथे तुम्ही टाइम वेस्ट करत आहात त्यातनंच जो स्ट्रेस येतोय, त्याच्याने अँझायटी, डिप्रेशन या गोष्टी खूप जास्त भेडसावत आहेत. चुकीच्या मार्गाने जाणं आणि मग ह्या सगळ्यांमधून ज्या वेळेला तुम्हाला बाहेर यायचंय तर तुम्हाला मेडिटेट करणं गरजेचं आहे, शांत राहणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर इम्पॅक्ट होतो. तुम्ही सहज बोलून गेलेले शब्द तुमचे कधी खरे होतील माहिती नाही. एवढा इम्पॅक्ट होतोच सर, तुमचा प्रत्येक शब्द खरा होतो. असा बाय लॉ आपण जर म्हटलं तर असं नाहीये की प्रत्येकच शब्द तुमचा खरा होईल, परंतु तुम्ही जे बोलता ते खरं होतं, मग ते स्वतःच्या बाबतीत असू दे किंवा दुसऱ्याच्या बाबतीत असू दे. जर काही असलं तुम्ही दुसऱ्या बाबतीत बोला किंवा स्वतः बाबतीत बोला, ते तुम्हाला लागू होतं. तर विचार करायचा की आपण दुसऱ्यांबद्दल सुद्धा काय बोलत आहोत. कारण आपण ज्या वेळेला एखाद्याला शाप देतो, एखाद्याविषयी वाईट बोलतो, तुमच्या सबकॉन्शियसला हे कळत नाही की तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलत आहात. तुम्ही बोलत आहेत ना, तुमची रियालिटी क्रिएट करण्याचं काम तो बॅक ऑफ द एंड करत असतो. सो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या लाईफमध्ये स्थैर्य यावं, शांतता असावी, आपण कुठेतरी
पीस फील करावा ह्या धावपळीच्या युगात, या दगदगीच्या जगामध्ये कुठेतरी आपल्याला आनंद भेटावा, तर रिअल पीस आणि रिअल आनंद शोधायला शिकला पाहिजे. तो फोनमध्ये नाहीये, लॅपटॉपमध्ये पण नाहीये, मित्रांसोबत पार्टी करण्यामध्ये पण नाहीये, किंवा दाखवण्यामध्ये पण नाहीये लोकांना की मी कसा ग्रेट, मी कसा मोठा लहान. तो आहे तुमच्या स्वतःच्या आत. आनंदी होण्यासाठी खूप मोठं कारण लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे. सकाळीच मी माझ्या मुलाशी भांडून आम्ही कॅडबरी खाल्ली. सही. म्हणजे मी त्याला वेळ दिला, त्यानेही मला दिला. त्याला खूप आवडतं मला चिडायला, एकटाच मुलगा आहे माझा. ओके. मग तो दिवसभर असतो बाहेर, त्याचं कॉलेज आहे. सो सायंकाळी आल्यावर तो मम्मी 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 कंटिन्यू असतं त्याचं. परंतु ते त्याचं प्रेम आहे. आणि मी जर त्याला म्हटली, हे असं काय चाललंय तुझं, तू मोठा झालायस, तू मॅच्युअर्ड आहे, तू मॅच्युअर्ड वाग. कशासाठी? तुमच्या बालपणात तुमचा आनंद आहे, तो आपण हरवलाय सगळ्यांनी, म्हणून इनर पीस मिळत नाहीये. क्वालिटी टाइमच द्यायला वेळ नाहीये, म्हणून इनर पीस मिळत नाहीये. इनर पीस शोधायचा असेल तर फॅमिलीत तुमचं वातावरण हेल्दी असणं गरजेचं आहे. तुमचा पार्टनर तुमच्या सोबत आहे ही गोष्ट डोक्यात असणं गरजेचं आहे. बाहेर तुम्ही खांदे शोधतायत रडायला, गरजच नाहीये. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या समोरच्या व्यक्तीसोबत डिस्कस करा, तुमच्या फॅमिली सोबत डिस्कस करा. ज्या वेळेला तुम्ही प्रॉब्लेम डिस्कस कराल ना, त्यावेळेला ऑथेंटिक सोल्युशन मिळणार आहे. बाहेर डिस्कस कराल ना तर ते फेक सोल्युशन असतं तुम्हाला खुश करण्यासाठी. परंतु ज्या वेळेला तुम्हाला खरोखर इनर पीस हवा आहे ना, तर तुमच्या फॅमिली सोबत प्रॉब्लेम डिस्कस करा, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांना वेळ द्या. ओव्हरऑल आपल्याला जर सक्सेस म्हणायचा असेल तर आपली फॅमिली सांभाळून आपल्याला मिळालेली वेल्थ म्हणजे आपला सक्सेस. सो जर तो सक्सेस मिळवायचा असेल तर सिरियसली विचार करण्याची गरज आहे की इनर पीस हा जो बाहेर शोधतोय त्यात अजिबात नाहीये. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. रस्त्यावर पाणीपुरी खाऊन पण आपण आनंद घेऊ शकतो, चहा पिऊन आनंद घेऊ शकतो, एखाद्या गोरगरिबाला 1 रुपयाची मदत करून आनंद घेऊ शकतो, एखाद्या गार्डन मध्ये जाऊन बसून आनंद घेऊ शकतो. निसर्गापेक्षा जास्त तर आपल्याला कुणी आनंद देत नाही. सो या खूप गोष्टी आहेत ज्या लाईफ मध्ये मिसिंग झाल्या आहेत आता. सो या गोष्टी परत शोधल्या की इनर पीस आपोआप मिळणार आहे. आणि हा इनर पीस ज्या वेळेला तुम्ही शोधतात आपोआप तुम्हाला मेडिटेट करण्याची बुद्धी पण येते, आपलं मन पण लागतं. आपोआप तर मेडिटेशन होत नाही. मग ते बसलं की उद्या काय करायचं, परवा काय करायचं, कुठे पार्टीला जायचं मित्रांसोबत, किंवा घरची कामं कधी उरकतील, किंवा मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे, याच्याने मेडिटेशन होतं. मेडिटेट करणं म्हणजे काय की तुमचे सेन्सेस अलाइन करणं. त्यावेळेला तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणं, सेल्फ डाऊट काढून टाकणं, आणि फॅमिलीसाठी आपण काय बेस्ट करू शकतो, ह्या जगासाठी आपण काय बेस्ट करू शकतो. तुम्ही ज्या वेळेला विचार करणं बंद करता स्वतःविषयी, त्यावेळेला तुम्ही कुठे जाता, डिप्रेशनमध्ये. स्वतःविषयी विचार करणं म्हणजे सगळं स्वतःविषयीच बोला असं नाहीये. स्वतःचा विचार करणं म्हणजे काय की आपले थॉट कुठे चाललेत. दिवसभरातनं 90,000 विचार येतात, त्यातले 5% एक सोडलं पॉझिटिव्ह तर बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. सो त्यांना अलाइन कसं करायचं, त्यातनं बाहेर कसं यायचं. सक्सेस पाहिजे आहे, तुम्हाला गोल माहिती आहेत का तुमचे काय आहेत, ऍक्शन कशा घ्यायच्या आहेत, तुमची व्हॅल्यू काय आहे, तुमचे बिलीफ किती स्ट्रॉंग आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर माहितीच नाही की तुम्हाला मिळवायचं काय, मिळणारच नाहीये. तिकीट काढून कुठेतरी उतरून जात नाही माणूस. आपल्याला जर एका दिवसाचा प्रवास करायचा आहे तरी आपण पूर्ण प्लॅनिंग करतो. हे आयुष्य आहे, प्लॅन करायला शिकलं पाहिजे. आनंद प्रत्येकाकडे भरभरून आहे, आपल्या आत आहे, शोधणं गरजेचं आहे. इनर पीस वेगळा काही नाहीये, स्वतःचा शोध घेणं म्हणजे इनर पीस. इनर पीस. वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज, ही लाईन तुमच्या आयुष्यात कशी ठरली आहे? खूप इफेक्टिव्ह आहे आणि माझं परमनंट वाक्य आहे ते की वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीकडे लक्ष द्याल ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार आहे. मग कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं हे बघायचंय. तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंद येणार आहे. जर तुम्ही स्ट्रेसवर लक्ष केंद्रित केलं तर स्ट्रेसच येणार आहे. पैशावर लक्ष केंद्रित केलं तर पैसा येणार आहे. फॅमिलीवर लक्ष केंद्रित केलं तर फॅमिली हॅपी असणार आहे. मग ठरवायचं आहे आपण की आपण कुठे, आणि कॉज आणि इफेक्ट. कॉज म्हणजे तुमचे थॉट्स आणि इफेक्ट म्हणजे काय, त्यामधून मिळणारा परिणाम. मग परिणाम चेंज करायला गेले तर भिंतीवर डोकं आपटून परत तुम्हालाच बेंड यायचं. सो काय करावं लागणार आहे की कॉज चेंज करा, म्हणजे विचारशक्ती चेंज करा, आपोआप इफेक्ट चेंज होणार आहे. ओके. सो माझं तर हे परमनंट वाक्य आहे, वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिथे अटेन्शन देणार आहे त्या प्रकारची एनर्जी पाहिजे. मग सक्सेस हवा असेल तर सक्सेसवर अटेन्शन द्या, आपोआप सक्सेस येणार आहे. पीस पाहिजे असेल पीसवर अटेन्शन द्या, पीस येणार आहे. लक्झरी पाहिजे असेल लक्झरीवर अटेन्शन द्या, येणार आहे. परत तुम्हाला जसा बिझनेस ग्रो करायचा आहे त्यावर फोकस करा.
एव्हरीडे तुमचे गोल्स लिहून काढा, बापरे. स्क्रिप्टिंग करा, व्हिज्युअलाइज करा ते. कारण तुमच्या मेंदूला फक्त शब्द कळत नाहीत, नाहीतर लाखो भाषा आहेत पूर्ण जगात. त्याला फक्त तुमच्या भावना कळतात आणि तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहात ते कळतं. सो ते फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन सेट करा आणि व्हिज्युअल्स दाखवा तुमच्या सबकॉन्शियसला. 100% गोष्टी मिळतात. दॅट्स वाय वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. तुम्ही आता भरपूर समस्या लोकांच्या सोडवतात, पण सगळ्यात जास्त समस्या तुम्हाला कुठल्या दिसतात? आता सध्या तरी डायव्होर्स प्लस पण हेल्थ मी म्हणतो इश्यूज. का असं का? म्हणजे ज्यावेळेस आपण कोणताही व्यक्ती, स्त्री पुरुष लग्न करतो त्यावेळेस सगळं चॉईस करून, कुंडली वगैरे सगळं हे करून मग नंतर डायव्हर्स का असं? मी जेवढं ऐकलंय ना सर, तर यामध्ये काय आहे की चिटिंग सध्या खूप प्रमाण वाढलंय चिटिंगचं. लोकांना आपलं जे आहे ना ते सुंदर दिसत नाही, भलतंच सुंदर दिसतंय. मग ते स्त्री असू दे पुरुष असू दे, असं नाहीये की पुरुषच वाईट आहेत, स्त्रियांचं पण चुकतंय. परंतु एकमेकांना समजून घेऊन, हे बघा, माणसाला प्रेम प्रत्येक वेळेला होतं, म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट माणसाला आकर्षित करते. परंतु तुम्ही ज्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे त्याच व्यक्तीवर परत परत प्रेम करणं हे तुमचं सौंदर्य आहे, ती तुमची विविधता आहे. कुणीही कुणाला आवडू शकतं, पण जी व्यक्ती तुम्हाला आवडली आहे, ज्या सोबत तुम्ही आहात, तीच व्यक्ती तुम्हाला परत परत आवडणं हे तुमचं कौशल्य आहे. दुसऱ्या तर कुणालाही आवडतात ना, आपण काही प्राणी नाही आहोत, बरोबर आहे की नाही? आपण जर माणूस आहोत तर आपण लॉयल असणं, लॉयल्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही लॉयल असलात ना की सगळ्या जगातली सुख तुमच्याकडे येतात. पण ही गोष्ट आता बऱ्यापैकी विसरत चाललेत लोक, आणि त्यामुळे काय होतं, आणि ते सगळ्यांना कळतंच, असं नाहीये. आपण मांजर दूध डोळे बंद करून पिते, पण तिला माहिती की आपलेच डोळे बंद आहेत, बाकीच्यांचे ओपन आहेत. पण मग यामुळे काय होतंय की ते ऍक्सेप्ट पण करतायत, कारण आता, परंतु त्या ऍक्सेप्टन्सला पण काहीतरी सीमा आहे. आणि मग या गोष्टींमुळे काय होतंय की कौटुंबिक वाद होत आहेत, आणि प्रत्येकाला आपापली मतं आता आहेत सध्या तरी, आणि त्यामुळे अन्याय सहन करून घेणं ना स्त्री करून घेते ना पुरुष, बरोबर. आणि इगो तर लगेच हर्ट होतात. परत मॅनेज कसं करायचं? पैसा एक समस्या आहे. आता स्त्रियांना, मुलींना असं वाटतं की लग्न झाल्याबरोबर मुलाचा फ्लॅट हवा, गाडी हवी, आई वडील नको. त्या आई वडिलांनी कुठे जायचं? बरोबर आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. सो मी माझ्या लेक्चर्समध्ये तर हे कंटिन्यू सांगत असते की तुम्हाला वाटत असेल तुमच्या आई वडिलांना तुमच्या भावाने सांभाळावं, तर तुमच्या सासू-सासऱ्यांना तुम्ही तेवढंच प्रेमाने सांभाळा. कारण त्यांनी लहानाचं मोठं करून जे व्यक्तिमत्व तुमच्या हातात दिलेलं आहे ते त्यांचा आयुष्यभराचा आधार आहे. त्यांनी आयुष्य वेचलंय त्यांना मोठं करण्यासाठी. सो तुम्हीही त्यांना तितका जीव लावणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या सगळ्या फेजेस आहेत, तारुण्य आहे, म्हातारपण आहे, सगळ्याच गोष्टी जर आहेत ना, बालपण, तारुण्य, म्हातारपण हे प्रत्येकाला आहे, कुणीच त्यातनं सुटत नाही. सो तुम्ही तुमचे कर्तव्य करा, आपोआप या गोष्टी होतात. पण ते बाजूलाच आहे, पण स्वतःचेच जेवढे म्हणजे क्लॅशेस होतात ना, हे मॅनेज करणं गरजेचं आहे. ते मॅनेज करण्यासाठी आपण सगळ्या ट्रिक्स पण सांगतो आणि बऱ्याच गोष्टी करून घेतो. ब्रेन वॉशच असतो एक प्रकारचा तो, ज्याच्याने मग ते एकमेकांकडे परत आकर्षित होणं म्हणण्यापेक्षा समजून घेणार एकमेकांना. NLP प्लस हिलिंग प्लस मॅनिफेस्टेशन यांचा संगम तुम्ही क्लायंटसाठी कसा घडवता? सर, वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आहेत ह्या. जशा जशा समस्या असतील त्याप्रमाणे त्यांना सगळे चॅलेंजेस जे असतात त्यांचे रूल आउट करून, परत ऑब्स्टॅकल्स फाइंड आउट करायला सांगून, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, काही टेक्निक सांगितल्या जातात, स्क्रिप्टिंग करून घेतली जाते, रोजच्या रोज मेडिटेट करून घेतलं जातं, व्हिज्युअलायझेशन असतं, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असते, परत सेल्फ हिलिंग असते, इनर चाइल्ड हिलिंग असते, कर्मा हिलिंग असते. सो या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेला बॅलन्स होतं, आपोआपच 15 दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे बदललेली तुम्हाला दिसते. मार्केटमध्ये भरपूर स्टार्टअप चालू होतात, बंद होतात, बरेचसे कॉर्पोरेटही बंद होतात, बरेचसे 6 महिन्यांनी बंद होतात, काही 1 वर्षांनी बंद होतात, काही 3 वर्षांनी बंद होतात, काही एकदम 18 वर्षांनी झाले तर लगेच बिझनेसमध्ये चालू करतात. प्रत्येकालाच आज व्यवसाय करायचा आहे. काही एम्प्लॉय असतात त्यांचं स्वप्न असतं पण ते चालू नाही करत. तर अशा ह्या सगळ्या उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल? ज्या क्षेत्रात उतरायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला त्यातलं सगळं नॉलेज असायला हवं. तुम्ही 100% तुम्हाला त्याचे डूज डोंट्स माहिती असणं गरजेचं आहे. तुमचा सर्वे महत्वाचा आहे की 5 वर्षात या बिझनेसमध्ये किती ग्रोथ झालेली आहे, किती डाऊन फॉल बघितलेले आहेत, हा बिझनेस कसा आहे, कुठलाही असू दे, मग त्याचे क्लायंट्स कुठले आहेत, मग तो बेस वाढणार आहे की कमी होणार आहे, हे ट्रेंडिंग आहे की नाहीये. म्हणजे मार्केट सर्वे इज मस्ट.
अच्छा. त्यानंतर रिस्क फॅक्टर गरजेचं आहे की एवढ्या अमाऊंटची तुम्ही रिस्क घेऊ शकता. तेवढी अमाऊंट असली तरच बिझनेस स्टार्ट करावा. हो. कारण मग सगळं पणाला लावून बिझनेस कराल आणि त्यात जर डाऊनफॉल आला तर सगळ्या फॅमिलीला आत्महत्या करताना पण आपण बघितलेलं आहे. मीन्स व्हॉट की थोडा विचार करून निर्णय घ्या. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपण बिझनेस करत आहोत आणि पुढील 5 वर्ष आपली फॅमिली बसून खाऊ शकते एवढा पैसा आपल्याकडे आहे, मग आपण बिझनेस करावा. की त्यांना कुठेही धक्का लागणार नाही. हो, अगदी म्हणजे बरोबर. त्यांचं ब्रेड बटर त्यांना रेग्युलर मिळत राहणार. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा त्यांच्या पूर्ण होतील पुढच्या 5 वर्षापर्यंत. तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. करेक्ट. मीन्स व्हॉट की तुम्हाला मॅनेज जे करायचं आहे ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. दर महिन्याला पैसा येणं आणि पैसा अडकवून पण पैसा न येणं ही गोष्ट पचायला थोडी अवघड असते आणि त्यामुळे बिझनेसेस बंद पडतात. कारण मार्केट सर्वे नाहीये. एकाने चहाचं दुकान टाकलं म्हणून दुसऱ्याने टाकलं म्हणून तिसऱ्याने टाकलं असं होत नाही. प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. प्रत्येकाचे स्किल्स वेगळे आहेत आणि प्रत्येकाचा जो आपण म्हणतो की नाही एक हुनर जे असतं आपल्यामध्ये ते वेगवेगळं आहे. प्रत्येकामध्ये क्वालिटी सेम नाहीये. सो प्रत्येकच जण एक सारखा व्यवसाय नाही करू शकत. सो त्या व्यवसायात उतरण्याआधी आपल्याला त्याचं सगळं नॉलेज असणं, रिस्क फॅक्टर माहिती असणं, फॅमिली त्यात सफर न होऊ देणं आणि जे करत आहोत आपण त्यामधलं सगळा मार्केट सर्वे गरजेचा आहे. प्लस क्लायंट बेस माहिती असणं. अच्छा. आणि अजून तुम्ही काय करू शकता त्यामध्ये वेगळं काय देऊ शकता तुमचा वेगळेपणा दाखवणं. वाव. आणि ऑथेंटिसिटी. अगेन जिथे ऑथेंटिसिटी असली तिथे आपोआप लोक डबल पैसे देऊन पण गोष्टी तुमच्याकडून खरेदी करतात. करेक्ट. मग तुमची लिगसी तुम्हाला क्रिएट करायची आहे आणि पेशन्स तर सगळ्यात महत्वाचे आहे. पेशन्स, कन्सिस्टन्सी प्लस सक्सेस. अच्छा. दिस इज द डेफिनेशन ऑफ एनी बिझनेस. आपला जो सेल्फ हिलिंग प्रोग्राम किंवा मॅनिफेस्टेशन मास्टरी कोर्स त्याबद्दल थोडंसं सांगा ना प्लीज. आपला 21 डेजचा सेल्फ हिलिंग मास्टरी आणि मनी मॅनिफेस्टेशन प्रोग्राम आहे. ज्यामध्ये आपण कम्प्लिटली न्यूरोलॉजिकल अलाइनमेंट करतो समोरच्याची. तुमचे थॉट्स पूर्णपणे चेंज करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस कसा गेन करू शकता. तुमचा कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये कसं वर्क करतं आणि जर ते वर्क करत आहे तर मग ते तुमच्या फेवरमध्ये कसं वर्क होईल. पैसा तर प्रत्येकाला हवा आहे पण पैशाबद्दलचे जे माइंडसेट आहेत ते कसे चेंज होतात हे सगळं आपण त्यामध्ये शिकवतो. प्लस तुमची फॅमिली कशी हेल्दी राहील. हेल्दी इन द सेन्स तुमचं वातावरण कसं हेल्दी राहील, तुमची फॅमिली बायोलॉजिकली कसे सगळे प्रॉपर असतील म्हणजे स्वतःची हेल्थची काळजी घेऊन त्यांची हेल्थ व्यवस्थित असली की तुम्हाला त्याचं बर्डन येत नाही. तुम्ही काम व्यवस्थित करू शकता. तुम्हाला सपोर्ट केल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपोआप चेंज होतात. सो या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकवतो. प्लस त्यांचं स्वतःची ओळख करून देणं. ती सगळेच विसरलेले असतात. त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि परत मिलियन रुपी कोच म्हणून एक आहे ज्यामध्ये आपण या करिअरमध्ये या क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी देतो. 100% खूप बेस्ट करिअर ऑप्शन आहे. घर बसल्या तुम्ही तुमचा जो जॉब आहे तो कुठेही म्हणजे आपण त्याला हात न लावता ते जसं आहे तसं चालू देऊन सुद्धा 2 तास काम करून यातनं पैसा कमवू शकतात. प्लस ब्लेसिंग्स आणि प्लस लोकांना हेल्प करू शकतात. तुमच्या आपोआप कर्माज हील होतात, पास्ट कर्म जे असतील ते. सो ही एक खूप उत्तम संधी आहे करिअरसाठी सुद्धा जेणेकरून घर बसल्या 1,00,000-2 लाख रुपये महिना ते कमवू शकतात फावल्या वेळेत. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. स्वतःवर विश्वास न ठेवणं म्हणजे असं होतं की खूप काहीतरी त्यांनी गोष्टी बघितलेल्या असतात त्यामुळे त्यांचा विश्वास उडत जातो किंवा लहानपणापासूनच खूप गोष्टी त्यांना मिळालेल्या नसतात किंवा सेल्फ डाऊट भरपूर असतात. सो अशा लोकांना एकच सल्ला असेल माझा की जीवन एकदाच आहे, भरभरून जगा. स्वतःवर विश्वास असला की जग जिंकू शकतो आणि नसला तर आहे ते पण आपल्याला गमावण्याची भीती असते. सो स्वतःवर विश्वास ठेवा. त्यानंतरच जग सुरू होतं. तुमच्यापासूनच सुरू होतं. तुम्ही नसल्यावर जग संपतं. तुम्ही आहात तर सगळं आहे. सो सेल्फ इम्पॉर्टन्स इज बेस्ट मेडिसिन फॉर द पीपल हु डोंट हॅव फेथ ऑन देमसेल्फ. क्या बात आहे. कविता मॅडम, काही रॅपिड फायर प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायचे. कविता मॅडम, मॅनिफेस्टेशन हे एका शब्दात तुम्हाला सांगायचं. एव्हरीथिंग. सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट तुम्ही काय करता. ग्रॅटिट्यूड. तुमचा आवडता मोटिवेशनल कोट किंवा मंत्र. वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. लोकांनी सर्वात जास्त चूक कोणती टाळायला हवी. प्रोकास्टिनेशन. आणि शेवटचा पैसा, प्रेम, आरोग्य यात तुम्ही आधी कुठल्या गोष्टीला मॅनिफेस्ट करा. ऑल थिंग्स. क्या बात आहे. खूपच छान.
मित्रांनो, ही होती आपली आजची खास भेट मिसेस कविता भूषण जाधव यांच्यासोबत. त्यांनी सांगितलेल्या मॅनिफेस्टेशन, मास्टरी, NLP आणि हिलिंग टेक्निक्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांची वेबसाईट आहे lifeyourkavita.com. इंस्टाग्राम हँडल आहे @kavita healings _ resistance. त्यांचा व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबर आहे 7350 900 528. आणि हो, लक्षात ठेवा, वेअर युअर अटेन्शन्स गोज एनर्जी फ्लोज. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद.